आतापर्यंत भांडणं तिरप्या म्हशीसारख्या पाळतात तुमच्या गावच्या बायाने तिकडच्या पाकिस्तानातल्या. तुमच्या गावचं सांगणारच नाही मी, भुसावळ तालुक्यातलं तर सांगतच नाही अजून. म्हणून चांगला शेजारी भेटण्याकरता काय पाहिजे? पुण्य पाहिजे. चला पुढे. गोष्ट नंबर 2, चांगली संतती पोटी येण्याकरता पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय चांगली संतती उदरी येऊ शकत नाही. गोड वर्णने कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. ते कुल पवित्र आहे, ती माय पवित्र आहे, जिच्या उदरी भगवत भक्ताचा जन्म आहे. माझे ज्ञानोबा समाधीस्थ होत आहेत. प्रसंग जरा डोळ्यासमोर आणा. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची या माशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले कालवले हे, तैसे जनवन कालवले. प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ रडताय. त्रैलोक्याचा मालक असणारा माझा भगवान परमात्मा रडताना पाहिला आणि रुक्मिणी मातेने प्रश्न केला, प्रभो जगाने रडावं आणि समजूत आपण काढावी, परंतु आज मी विचित्र पाहते आपण रडताय. काय व असं या ज्ञानोबाचं महत्व? माझा परमात्मा रुक्मिणी मातेला ज्ञानोबऱ्यांचा अधिकार सांगतात. ऐका. देवो मनती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यासी, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही वोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचेनी दर्शने होती. माझ्या ज्ञानोबरायांचं महत्व परमात्म्याने पूर्ण अभंगातून सांगितलं आणि मग रुक्मिणी मातेचे उद्गार आहे. ऐसे सांगता हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले हे. धन्य ती माय जिच्या उदरी ज्ञानोबरायांसारखे भगवत भक्त जन्माला आले. म्हणून सांगू, चांगली संतती पोटी येण्याकरता पुण्य पाहिजे. मग एक असली तरी भरपूर झाले महाराज. आमचे इंदुरीकर म्हणत असतात, टेम्पो भरगच पण काय कामाचं? एक असावं पण नेक असावा. अर्थात एकच असावा असं नाही बरं, नाही तर आता लोक लय हुशारून गेले. हम दो हमारे दो, बुढ़ा बुढ़ी को फेक दो, हम दो हमारे दो. आता तर त्याच्यातही बदल झाला. आता नवीनच काढलं लोकांनी, एकच मूल सुंदर फूल, आणि ते फुल जर कोणी तोडून नेलं तर काय करशील? जुन्या काळात आशीर्वाद दिला जायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती. आता एक पुत्र किंवा द्विपुत्र सौभाग्यवती भाऊ असाच आशीर्वाद द्यावा लागेल. आहे का नाही? बदलत चाललाय काळ. एक असावा पुत्र, पण कसा असावा? ऐका. 12